चल मला टाक शपथ भाऊ 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 शपथ का पण खातोय म्हणे मला काहीतरी व्हिडिओ टाक. मम्मीला म्हणलं मम्मा दरवेळेस मला भाऊ असा फसवतो सांग तर त्याला तसं काही नाही. पण लवकरात लवकर आमची गाडी आली. काहीच विषय सोडा रे भाऊ. गाडी म्हणे अशी गर्दी होती की खतरनाक म्हणे. मग काही नाही भाऊ आम्ही तर डायरेक्ट आमचं रिझर्वेशन करलं होतं. म्हणलं भाऊ बाय बाय. मग काही नाही रे भाऊ मी तर डायरेक्ट सीटवर बशी गेला. आपल्यावाल्या मस्त लुक ॲट दिस नजारा पाहत पाहत मस्त ढकळून धुकळून करत मस्त पोहोची गेला मी. तसं काही नाही रे बापा. या डब्यात बसलो होता. या डब्यामध्ये पुरा जळगाव जिल्हा बसलो होता. म्हटलं बाप्पा रे पुरे लोक के इधर बेटे तुम पब्लिक तो देखो दादा. इकडे पाय का तिकडे पाय. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती. या डब्यामध्ये सगळ्यात जास्त ना गर्दी होती. या डब्यात कमी होती. पण इकडून तिकडे तिकडून इकडे मला काही उमजत नव्हतं. मी लाईव्ह बोलला पण काही आवाज येणार नाही. बिलकुल लुक ॲट दिस नजारे पाहत पाहत मी चालला मस्त मी घरी. पण तसं काही नाही भाऊ बरामपूर मध्ये तर अजून विषय वाढला. मम्मीनं मामाची लेक उतरली इकडे. मग काही नाही रे भाऊ मला ते दिसले बी नाही उतरले तेव्हा. मग काही विषय का दादा असून पब्लिक बसली नाही निसता गाडीमध्ये. म्हणलं बाप्पा रे या डब्यामध्ये कसं डायरेक्ट रिझर्वेशनच केलं. सर्वेच्या सर्वे ह्याच डब्यात देत आहे. म्हणलं काही गाडीमध्ये का चांगलीच ट्रॅफिक करता रे भाऊ. पाय ठेवले जागा नव्हती. निसता मारणं छल्ली 12ची 13ची निसतं येऊ दे रे बापा लोक. बिलकुल ह्या छोट्याशा डब्यामध्ये कसे 150-200 लोक निसता उभे होते गाईस. तिच्या त्या भाऊले भाऊ निसता बॅगाने त्याची पिवशी घेसन. म्हणलं लोकायला बसायला जागा नाही उभं राहायला जागा नाही. भाऊ काय उभा राहायचं नाला तिकडून. मग सोडाने रे भाऊ निसता दगायला लागली कळण निसता पाणी ने थेंब गळ निसता छल्ली मार गळ असंच वाटत होतं. मग काय दरवाजेला चिपकेसन मस्त आला आणि पहुची गेला. बिलकुल लुक ॲट दिस नजारा. बिलकुल इकडून तिकडे भोपके खात खात पहुची गेला. आम्ही डायरेक्ट भाऊकडे पाहिलं. म्हणलं भाऊ तर मस्त निवांत झोपले. मग पहुची गेले आम्ही रावेर मध्ये. आता रावेर मध्ये ही गाडी थांबते. गाडीचं नाव आहे काशी. मग काय रे भाऊ आता मग विषय सोडा ना. आमच्या गावात ही गाडी थांबत नाही. मग पायी निघाले ना आम्ही पुढे. मामानं मामी चालले होते त्यांच्या घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि तुम्हाला तर माहितच आहे रिअल स्टोरी दादा आपली कसं बॉम्ब टाक्या.